नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरचं यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी माहिती बघत होतो. या महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी माहिती बघत असताना या संदर्भात असणारे काही महत्त्वाचे घटक पाठीमागच्या आपण काही लेक्चर्समध्ये बघितलेले होते. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण कृषी भूगोलाविषयी पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघत होतो. याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतली जाणारी विविध पिकं आणि या पिकांच्या प्रमुख जाती कोणकोणत्या आहेत, त्या सुधारित जातींच्या विषयी आपण पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितली. आजच्या लेक्चरला आपल्याला महाराष्ट्रातील कृषीविषयी एक महत्त्वाचा असणारा घटक त्याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रादेशिक कृषी संशोधन संस्था म्हणजेच रिजनल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र. आता हे जे आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितले की शेतीमध्ये जे विविध प्रकारचं संशोधन झालेलं आहे, विविध प्रकारच्या अत्याधुनिक संकरित अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. त्याचबरोबर संकरित बियाणांची उपलब्धता आपल्याला झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची रसायने खते यांची निर्मिती आजच्या कालखंडामध्ये या कृषी क्षेत्रामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. या सर्वांच्या पाठीमागे असणारं सगळ्यात महत्त्वाचे योगदान आहे ते म्हणजे या कृषी क्षेत्रातील संशोधन संस्थांचं आणि आपल्याला याच आपल्या महाराष्ट्रातील असणाऱ्या ज्या प्रादेशिक कृषी संशोधन संस्था आहेत त्याच्याविषयी माहिती बघायची आहे. याच्या अगोदर आपण पाठीमागच्या एका लेक्चर्समध्ये भारतातील प्रमुख कृषी संशोधन संस्थांच्या विषयी माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला महाराष्ट्रातील प्रादेशिक कृषी संशोधन संस्थांच्या विषयी माहिती बघायची आहे. हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमचे जे इतर मित्र विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत हे सर्व व्हिडिओ पोहोचवा की त्यांना या सगळ्या माहितीचा फायदा होईल आणि त्यांना परीक्षेत या सर्व गोष्टींच्या माध्यमातून उत्तरं लिहिता येतील. चला तर आपण आजच्या लेक्चरला महत्त्वाचा घटक बघणार आहोत म्हणजे महाराष्ट्रातील प्रादेशिक कृषी संशोधन संस्था रिजनल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र. आता जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ आहेत. त्या कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत कृषी क्षेत्राचं वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलं जातं. त्याचबरोबर त्या कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत विविध विषयांचं शिक्षणही दिलं जातं. या कृषी विद्यापीठाअंतर्गत एकूण 82 कृषी संशोधन केंद्र असून ती राज्याच्या वेगवेगळ्या 9 हवामान विभागांच्या गटांमध्ये कार्यरत आहेत. त्या प्रत्येक कृषी संशोधन संस्थेचं किंवा केंद्राचं वेगवेगळ्या स्वरूपाचं कार्य आहे. या केंद्रांच्यावरती आणि विद्यापीठाच्या मुख्यालयामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, राज्य शासन आणि इतर विभाग, जागतिक बँकेने पुरस्कृत केलेल्या सर्वसाधारण 350 संशोधन योजना राबवण्यात येतात. म्हणजे आपल्याकडे असणारी जी कृषी विद्यापीठं आहेत त्याचबरोबर या कृषी संशोधन संस्था आहेत त्या संस्थांच्यामध्ये आपल्या केंद्र सरकारचं असणारी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, राज्य शासन आणि महाराष्ट्र शासनाचे इतर विभाग, त्याचबरोबर जागतिक बँक ज्या प्रमुख घटकांना मदत करते त्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याकडे जवळपास 350 संशोधन योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये या कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत आणि या संशोधन केंद्रांच्या अंतर्गत राबवण्यात येतात. या संशोधन योजनेमध्ये प्रामुख्याने विविध पिकांचं उत्पादन, तंत्रज्ञान तसे कृषी संलग्न असणाऱ्या विषयांच्यावरील संशोधन केले जातं. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की पाठीमागच्या लेक्चरला आपण जो घटक बघितलेला आहे ते आपल्या महाराष्ट्रातील असणाऱ्या विविध पिकांच्या संकरित जाती, त्या संकरित जाती या कृषी संशोधन संस्थांचं एक महत्त्वाचं असणारं कार्यच आहे. कारण या संस्थांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे. त्याच्यातून या बियाणांचा नवीन अत्याधुनिक किंवा संकरित बियाणांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. संशोधन कार्यक्रमाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यात मुख्य संशोधन केंद्र, उपसंशोधन केंद्र, स्थानिक प्रयोगासाठी संशोधन केंद्र अशी रचना कृषी परिषदेमार्फत तयार करण्यात आलेली आहे. प्रत्येक पिकासाठी संशोधनाच्या बाबीसाठी समन्वय नेमले जातात. त्याच्या माध्यमातून हे कार्य केलं जातं. राज्यातील सर्व संशोधन कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी, भविष्यकालीन दिशा ठरवण्यासाठी, संशोधनाच्या शिफारसी अंतिम करण्यासाठी संयुक्त कृषी संशोधन विकास समितीची बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. यांच्या माध्यमातून या कृषी संशोधन संस्थांचा आढावा घेतला जातो. आपल्याला आजच्या लेक्चरला महाराष्ट्रामधील किंवा महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पातळीवरती ज्या महत्त्वाच्या कृषी संशोधन करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांच्या विषयी किंवा त्या संस्थांचं मुख्यालय जिथं आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. पहिली जी संस्था आहे ती संस्था महाराष्ट्र राज्य शासनाने स्थापन केलेलं महामंडळ आहे. ते म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, यालाच आपण महाबीज असं म्हणतो. की जे बियाणांची निर्मिती जी केली जाते ती बियाणांची केलेली निर्मिती, त्याच्यावरील संशोधन, त्याचा शेतकऱ्यांच्यापर्यंत पुरवठा करणं या सर्व प्रकारचे कार्य या महाबीजतर्फे केले जातात. याचं मुख्यालय अकोला या ठिकाणी आहे.
त्यानंतर आहे महाराष्ट्र हायब्रिड सीड्स कंपनी लिमिटेड. आता जे आपण अलीकडच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हायब्रिड बियाणं बघतो, ते हायब्रिड बियाणं ज्या संशोधनाच्या संस्थेच्या मार्फत तयार केली जातात ती संस्था आहे महाराष्ट्र हायब्रिड सीड्स कंपनी लिमिटेड. त्या संस्थेचं मुख्यालय जालना या ठिकाणी आहे. पुढची संस्था आहे भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान. या संस्थेचं मुख्यालय पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन हे जे ठिकाण आहे त्या उरळी कांचन या ठिकाणी भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान या संस्थेचं मुख्यालय आहे. चौथी महत्त्वाची संस्था आहे महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ. याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजे कृषी उद्योगाच्या मार्फत जे वेगवेगळ्या प्रकारचे लघुउद्योग वगैरे चालतात त्या सर्वांच्यावरती संशोधन करणं, देखरेख करण्याचं काम ही संस्था करते. पाचवी संस्था आहे वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था. याचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. त्यानंतरची पुढची संस्था आहे सहावी संस्था खिलार बैल संशोधन केंद्र. आपल्या इकडं प्राण्यांच्या संदर्भामध्ये असणारं किंवा शेतीसाठी उपयुक्त असणारे खिलार बैल, या खिलार बैलांचं संशोधन केंद्र महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जो जत तालुका आहे त्या जत तालुक्याच्या जत या मुख्यालयाच्या ठिकाणी खिलार बैल संशोधन केंद्र आहे, की ज्याच्या माध्यमातून या खिलार बैलांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करणं, त्याच्या आजार असतील त्याच्या नवीन प्रजाती संकरित जाती या शोधून काढण्याचं काम व त्याच्याविषयी जास्तीत जास्त अभ्यास करण्याचं काम या संस्थेच्या मार्फत केलं जातं. पुढची संस्था आहे प्रादेशिक लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र. याचं मुख्यालय नागपूर जिल्ह्यातील काटोल या ठिकाणी आहे. या ठिकाणी जी आपल्या महाराष्ट्रात लिंबूवर्गीय फळं जी आहेत त्या सर्व लिंबूवर्गीय फळांचं फळ संशोधन केंद्र नागपूरमधील काटोल या ठिकाणी आहे. कारण नागपूर ही संत्रा या फळासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून या ठिकाणी याचं संशोधन केंद्र स्थापन केलेलं आहे. पुढचं आहे 8 नंबरचे संशोधन केंद्र, ते म्हणजे प्रादेशिक भाजीपाला संशोधन केंद्र. याचं मुख्यालय रत्नागिरी जिल्ह्यातील वाकोली या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रादेशिक कोरडवाहू संशोधन केंद्र. महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो तो सोलापूर जिल्हा. या सोलापूर जिल्ह्यामध्ये जो कोरडवाहू प्रकारची शेती केली जाते त्या कोरडवाहू प्रकारच्या शेतीवरती संशोधन केलं जातं आणि त्याचं केंद्र त्या सोलापूर या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रादेशिक खार जमीन संशोधन केंद्र. आता खार जमीन जी आहे ती खार जमीन प्रामुख्याने समुद्र किनारपट्टीवरती सर्वात जास्त प्रमाणात आढळते, म्हणून या प्रकारचं संशोधन केंद्र आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे. ते संशोधन केंद्र प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील जो पनवेल हा तालुका आहे त्या पनवेल या तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातलं प्रादेशिक खार जमीन संशोधन केंद्र आहे. त्या खार जमिनीची होणारी जी वाढ आहे ती वाढ थांबवण्यासाठी त्याचबरोबर त्याच्याविषयी असणारे विविध प्रकारचा अभ्यास करण्याचं काम या संशोधन केंद्राच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर 11वी संशोधन संस्था आहे ते म्हणजे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र. याचं मुख्यालय पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी प्रादेशिक जी फळं आहेत त्या फळांच्या विषयी संशोधन करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केले जातं. पुढचं आहे प्रादेशिक आंबा संशोधन केंद्र. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कोकणात उपलब्ध होणारा देवगडचा हापूस आंबा त्याचबरोबर इतर आंब्याचे विविध प्रकार याच्यावरती संशोधन करण्याचं काम या आंबा संशोधन केंद्राच्या माध्यमातून केले जातं. ते ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील रामेश्वर या ठिकाणी आहे. आता हे जे आपण सर्व विविध संशोधन केंद्रांचे मुख्यालय बघतोय त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणून आपण या ठिकाणी हा घटक बघत आहोत. पुढचं आहे प्रादेशिक डाळिंब संशोधन केंद्र. आपल्या महाराष्ट्रात जर पाहिलं तर सर्वात जास्त डाळिंबाचं उत्पादन सोलापूर जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या प्रादेशिक डाळिंबावरती संशोधन करण्याचं केंद्र तिथं स्थापन केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून डाळिंबवरती येणारे रोग, त्याच्या विविध जाती प्रजाती बाजारपेठा या सर्वांच्या माध्यमात संशोधन करून अभ्यास करण्याचं काम डाळिंब संशोधन केंद्रामध्ये सोलापूर या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर आहे प्रादेशिक काजू संशोधन केंद्र. हे वेंगुर्ला या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. पुढची महत्त्वाची संशोधन संस्था आहे ते म्हणजे सुपारी संशोधन केंद्र. हे प्रादेशिक सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या ठिकाणी आहे. त्यानंतर नारळ संशोधन केंद्र आहे ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे या ठिकाणी. याच्यामध्ये असणारे नारळ या नारळावरती त्याची बाजारपेठ त्याचबरोबर त्याची प्रजाती त्याच्यावरती येणारे रोग या सर्वांच्यावरती त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्यानंतरचं आहे प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र. याचं जे मुख्यालय आहे ते प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र याचं मुख्यालय पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी आहे. प्रादेशिक तेल संशोधन केंद्र याचं लातूर या ठिकाणी, कारण लातूर या ठिकाणी विविध प्रकारच्या कडधान्यांचं उत्पादन सर्वात जास्त केलं जातं, म्हणून त्या ठिकाणी त्या प्रकारच्या कडधान्यांच्या माध्यमातून निर्माण केलं जाणारं तेल किंवा तयार केलं जाणारं तेल याच्यावरती असणारं जे संशोधन केंद्र आहे त्याचं मुख्यालय लातूर या ठिकाणी आहे.
प्रादेशिक तेलबिया संशोधन केंद्र, याचं मुख्यालय जळगाव या ठिकाणी आहे. प्रादेशिक गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर या ठिकाणी आहे, की जिथं सर्वात जास्त गुळाचं उत्पादन केलं जातं. त्या ठिकाणी ह्या केंद्राची निर्मिती किंवा हे केंद्र स्थापन केलेलं आहे. प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र हे सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकणारा ऊस, त्या ठिकाणी त्याच्यावरती आधारित असणारं हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये असणारं पाडेगाव हे ठिकाण आहे. त्या पाडेगाव या ठिकाणी हे केंद्र आहे. त्यानंतर प्रादेशिक केळी संशोधन केंद्र, जळगाव हा जिल्हा केळीचा जिल्हा म्हणून या ठिकाणी किंवा केळी उत्पादनामध्ये अग्रेसर असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्या जळगाव या जिल्ह्यातील यावल हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील प्रादेशिक केळी संशोधन केंद्र आहे. त्याचबरोबर प्रादेशिक भात संशोधन केंद्र हे पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ या ठिकाणी प्रादेशिक भात संशोधन केंद्र आहे. प्रादेशिक गहू तांबेरा संशोधन केंद्र हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी कृषी संशोधन केंद्र या ठिकाणी आहे. प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी आहे. प्रादेशिक गहू संशोधन केंद्र नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी आहे. प्रादेशिक ज्वारी संशोधन केंद्र सोलापूर जिल्हा हा ज्वारी उत्पादनातील अग्रेसर जिल्हा किंवा ज्वारीचं कोठार म्हणून जो ओळखला जातो, त्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ हा जो तालुका आहे, त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं प्रादेशिक ज्वारी संशोधन केंद्र आहे. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रातील काही प्रमुख कृषी प्रादेशिक संशोधन संस्था आहेत, की ज्याच्या माध्यमातून कृषी क्षेत्राशी संबंधित असणारं विविध प्रकारचं संशोधन केलं जातं. त्यामुळे या संस्था आपल्या महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपण या ठिकाणी हा घटक बघितलेला आहे. या घटकाच्या संदर्भामध्ये तुम्हाला परीक्षेला ते कृषी संशोधन केंद्र, त्याचं असणारं मुख्यालय या संदर्भात प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे, म्हणून आपण या ठिकाणी हा घटक बघितलेला आहे. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.